पावलं किती सुंदर वाटतात. वाव मस्त. नमस्कार मित्रांनो, एक्सप्लोर विथ जय गुरुदेवमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. आज आपण चाललो आहोत हरिश्चंद्रगडला. आता हरिश्चंद्रगड आपल्याबरोबर प्रदीप आहे, आदिती आहे आणि अरविंद आहे. आता आपण हरिश्चंद्रगड चालू करतोय. इकडनं आपल्याला सरळ जायचं आहे आणि आता आम्ही जे थांबलो होतो पाचनई येथील असलेल्या हॉटेल सोमेश्वरपाशी आहोत आणि इकडे आपण आता गाडी लावलेली आहे मागच्या साईडला. ही आपल्या समोर जी दिसते ही आपली गाडी लावलेली आहे आपण आणि इकडनं सरळ जायचं आहे. सगळ्यात सोपी वाट तुम्ही जर म्हणाल तर ही पाचनईवरला आहे. टोटल 25 वाटा आहेत, त्यातल्या 5 वाटा ह्या मेन वाटा आहेत आणि पाचनई गावातनं ही जी वाट निघते ती सगळ्यात सोपी वाट आहे. तर ती आता आपण बघणार आहोत की आपण हरिश्चंद्रगडला कशा पद्धतीने जात आहोत. आणि सगळ्यांना विनंती आहे की हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. ह्याच्यामध्ये आपण खूप सारे वेगळ्या मध्ये टप्प्यामध्ये काय काय लागणार आहोत, प्रत्येक आपण स्पॉट्स कव्हर करत जाणार आहोत. तर आता पुढे जाऊया. आपल्या समोर बघा इथे आता कमान दिसते इकडे. आता हरिश्चंद्रगडाची इकडे पहिली कमान लागलेली, एंट्री गेट लागलेला आहे. हा गड मुंबईपासून 261 किलोमीटर, पुण्यापासून 165 किलोमीटर, साताऱ्यापासून 277 किलोमीटर तर अहमदनगरपासून 147 किलोमीटरवर आहे. बघा आपल्याला थोडं पुढे आल्यानंतर हा बोर्ड इथे लागलेला इथे दिसतोय. हरिश्चंद्रगडावर एक खासियत आहे की इंद्रध्वज असा एक तयार होतो. हे इंद्रध्वज म्हणजे नेमकी काय, जर तुम्ही बघितलं तर इथे असं गोल असं चक्र तयार आणि इथे माणसाची इथे शॅडो दिसते. तर हे पाऊस आणि ऊन हे थोडंसं एकत्र राहतं तयार होतं. तर त्याच्या बाजूला असं गोल रिंगण तयार होतं, त्याला इंद्रध्वज म्हणतात. मित्रांनो पुढे आल्यानंतर अजूनही आपल्याला बोर्ड लागलेला आहे. तेव्हा इथे हरिश्चंद्रगडचा परिसरचा इथे मॅप दाखवलेला आहे त्यांनी. वरती महादेवाचं मंदिर आहे, केदारलिंग, पुष्करणी कुंड, कोकणकडा आणि नळीची वाट हे आपल्या वरनं आपल्याला बघायला मिळणार आहेत. आणि हरिश्चंद्रगडाबद्दल सांगायला तर किल्ल्याची उंची 1424 मीटर आहे. किल्ल्याचा प्रकार गिरिदुर्गमध्ये येतो आणि डोंगररांगा आहे माशेजमध्ये आहे त्या डोंगररांगा. ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती दिली आहे इकडे. इकडनं खरं जंगल वाट आपली चालू झालेली आहे. मस्त पुढे आल्यानंतर आपलं जंगल लागलं आहे आणि एकदम सावलीत आपण चाललो आहोत. आपण दुपारी 3 वाजता हा ट्रेक चालू केला आहे. आता बघूया आपल्या वरती पोहोचायला किती वेळ लागतोय. हे बघा इथे आपल्या रेलिंग्स चालू झाले आहेत आणि पुढे आल्यानंतर इथे शिड्या लागलेल्या आहेत. तर काही काही ठिकाणी शिडे लावलेले आहेत. हे बाई इकडनं आपण आलो, इकडनं आदिती येते समोरनं आणि पुढे आल्यानंतर आपल्याला आता ट्रॅव्हल्स पॅच लागतो. या पूर्ण सरळ 90 वर्षाचा कातळ दिसतो आपल्याला. ह्याच्या खाली आता दोघं अरविंद आणि प्रदीप बसलेत. ते मस्त वाटतंय बघा, भारी. बऱ्याच जणांनी हरिश्चंद्रगडाचे व्हिडिओ पावसाळ्यात पण बघितले असेल. खूप सुंदर इथे पावसाळ्यात दृश्य असेल, एकदम हिरवाई असेल. आणि इकडनं समोरचा नजारा बघा किती सुंदर दिसतोय. पूर्ण पर्वत शृंखला दिसते आपल्याला एंडपर्यंत. मित्रांनो आपण जात असताना आम्ही तुम्हाला प्रत्येक ट्रेकमध्ये सांगत असतो की कचरा कोणीही टाकायचा नाही आहे. तसं आता आपण हरिश्चंद्रगडमध्ये आहोत आणि हरिश्चंद्रगडला जाताना आपल्या रेलिंग्सला बघा इथे यांनी अशा पद्धतीने कचरा कुंडी अशी बनवलेली आहे, ज्याच्यामध्ये जो काय कचरा असेल तो याच्यात आपल्याला टाकता येईल. त्यामुळे खूप सुंदर असं त्यांनी मध्ये मध्ये असं कचरा कुंडी लावलेली आहे.
तर सगळ्यांना परत एकदा मी विनंती आहे की कुठेही तुम्ही फिरायला जाल तेव्हा प्लॅस्टिकची बॉटल, रॅपर, लेसची पाकिटं काहीही टाकू नका. प्लीज कचरा करू नका. निसर्ग आपल्याला देत आहे, आपण स्वतः निसर्गाला जपलं पाहिजे. त्याच्यामुळे सगळीकडे तुम्ही फिरायला जाल तेव्हा नीट अँड क्लीन प्रत्येक जागा ठेवा. आता आपण पुढे जाऊया आणि बघूया आता अजून काय काय पॅचेस लागतात. म्हणजे आपण धबधब्याची इथे आहोत आणि इथे आपल्या इथे बोर्ड लागलेला आहे, सदरचे कुंड धोकादायक आहे, येथे जीवितहानी झाली आहे, पाण्यात उतरू नये. म्हणजे कुंड म्हणजे हे म्हणतात ते कुंड बऱ्यापैकी खोल आहे. हे असं वाटतं आपल्याला की जास्त डीप नाही आहे, पण आपल्याला इथे तळ दिसत नाही याचा, बऱ्यापैकी डीप आहे. आणि इकडनं जर तुम्ही सरळ गेले तर आपण मंदिराकडे म्हणजे महादेव मंदिराकडे जातो. आणि इकडनं एक छोटीशी पायवाट गेली ती डायरेक्ट कोकणकड्याकडे जाते. तर आपल्याला पहिले कोकणकड्याकडे जायचं आहे, कारण सनसेट आपल्याला कॅप्चर करायचा आहे कोकणकड्यावरनं. तर इकडनं अर्धा तास लागू शकतो आणि 5 ते 10 मिनटाची जरा खडी चढाई आहे, ती पण आपण बघूया. आणि कोकणकडा बघून झालं की तिकडनं आपण वरनं मंदिराकडे जाऊया. आणि मंदिराच्या मागच्या बाजूस गारवा हॉटेलमध्ये आपलं रात्रीची सोय आपण केलेली आहे, तर ते पण आपण बघणार आहोत. अतिशय सुंदर साडी लागलेली आहे बघा, क्लास. आपण जो शॉर्टकट घेतलेला आहे तिकडनं अतिशय गारवा आहे, इकडे पूर्ण जंगल पॅच लागलेला आहे आपल्याला. आत्ता वाजले 4:15 पण एकदम थंड वाटते इकडे. तेव्हा मित्रांनो, आपला जो सरळ पॅच मी तुम्हाला म्हणलो होतो तो हा सरळ पॅच लागलेला आहे. तर असा इथे दादा जसं उभा आहे तसं आपल्याला इकडनं असं वरती चढून मग वर चढायचं आहे. आपण आता जात असताना आपण वरती जात आहोत आणि आता इथे मोठा आपला खळगा दिसतोय, याला रांजण खळगे म्हटले जातात. पावसाळ्यामध्ये इकडनं वरनं पाणी पडत असेल त्यावेळेस हे पूर्ण भरत असेल. केवढी खोली तयार झाली बघा पाण्याच्या घर्षणाने. इकडनं आपण आलो आणि आपल्याला उजव्या बाजूने जायचं आहे, जे कोकणकड्याला ही जी वाट जाते. कोकणकड्याला आपण जाऊ आणि तिकडनं आपण डावीकडे वरती जर तुम्ही समोर बघितलं तर इथे झेंडा दिसतोय, ते तारामती पीक आहे. तिथे आपण उद्या सकाळी जाणार आहोत. आणि या वॉटरफॉलच्या ह्याच्यातनं आता आपण पूर्ण बाहेर आलो आहोत. पावसाळ्यामध्ये खूप पाणी असेल इकडे, त्यामुळे पावसाळ्यात या रस्त्यात तुम्ही येऊ शकत नाही. चलो, उजवीकडे आल्यानंतर आपलं बघा इकडनं पण एक धबधबा असेल, म्हणजे एक तो तिकडनं एक धबधबा असेल आणि या इथून धबधबा असेल. इकडनं हा 2 एकत्र होत असतील. पाणी इथे खूप जोराने येत असेल, त्यामुळे आतल्या दगडाने ते घर्षण होऊन पाण्याच्या घर्षणाने इथे रांजण खळगे असे तयार झालेले आहेत. खूप मोठा खळगा आहे हा, माझ्या हाईटवरनं तुम्हाला कळेल. आणि इथे उजवीकडे पण आपल्याला दिसतोय रांजण खळगा एक मोठा. विहिरी एवढा खोल आहे तेव्हा खूप भरपूर डीप असेल. चला आता जाऊया याच्या बाजूने. बढिया. हाय पाव
काय म्हणतेस तू, कसं वाटतंय तुला इथून? ॲक्च्युली ना आपल्याला एक दादा भेटला गावकरी, तर त्याने तर आपल्याला अजून जवळून म्हणजे वॉटरफॉलच्या रस्त्याने आपण चालत आलेलो आहे, त्यामुळे आपण अजून लवकर वरती आलेलो आहोत. आपल्याला नवीन रस्त्याने यायला मिळालं आहे. मस्त. आपल्याला एक नवीन रस्ता कळलेला आहे, पण पावसाळ्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे इथे त्यावेळेस तुम्ही येऊ शकत नाही. तर आपल्या तिथे पोहोचलं की आपल्या तिकडनं पुढे आपल्याला कोकणकडा लवकरच जवळ येईल. वरती आपण आता टॉपला पोहोचलेलो आहोत. आता इथे बघा आपल्या रेलिंग दिसत आहेत, पुढे ते झेंडा पण लागलेला आहे, तिथे कोकणकडा आहे आणि इकडे आपल्या डावीकडे तारामती पीक पण दिसत आहे. समोर वरती झेंडा आहे, तिथे उद्या सकाळी आपण जाणार आहोत. कोकणकड्याकडे जाणार आता आपण, तिकडनं बघूया आता विहंगम दृश्य आपल्याला कसं दिसतंय. तिथून महादेव मंदिराच्या मागे असलेल्या गारवा हॉटेलपाशी आपण बुकिंग केलं आहे, तिथे आपण जाणार. तिथे जर पोहोचेसो आपला अंधार होईल. आता पहिले इकडचं विहंगम दृश्य आपण बघूया. आणि जर आपल्या पुढे आल्यानंतर बघा इथे टेंट लागलेले दिसत आहेत, तर इथे टेंटची सुद्धा सोय आहे. जर कोणाला इथे पाहिजे असेल तर तुम्ही इथे टेंटचे पैसे देऊन इथे तुम्ही राहू शकता. हे बघा इथे असे टेंट पण लावलेले आहेत. सुपर्ब. इथे 2 जणांचा टेंट आहे, इथे सिंगल जणांचा टेंट आहे. बस. नमस्कार दादा. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा पहिले. माझं आत्माराम भारमत. आत्माराम भारमत. भारमत. बरं, आता इथे तुम्ही टेंट लावलेले आहेत, तर थोडंसं दर्शकांना तुम्ही सांगा की प्रत्येकी माणशी तुम्ही टेंटला किती पैसे घेता आणि त्याच्यामध्ये काय काय देता? तर आपलं पर पर्सन 500 रुपये इन्क्लूड राहते. त्याच्यामध्ये रात्रीचा डिनर, राहण्यासाठी टेंट, सकाळचा ब्रेकफास्ट और हे कॅम्पफायर वगैरे राहते. कॅम्पफायर, बरोबर. इथे कॅम्पफायरची सोय यांनी केलेली आहे. म्हणजे तुमचा ग्रुप पण इथे आणू शकता तुम्ही, आणि तिथे पण त्यांनी सोय केलेली आहे. ग्रीन कलरचे आणि ते ग्रे कलरचे टेंट आहेत. तर 500 रुपयामध्ये दादांनी आपल्याला सांगितलं आहे की रात्रीचं जेवण, टेंटमध्ये राहायची सोय आणि सकाळचा नाश्ता आणि चहा. बरोबर. जर तुम्हाला यायचं असेल तर इथे तुम्ही येऊ शकता. दादा तुमचा मोबाईल नंबर सांगा. आणि 7709826088. परत एकदा सांगा. 7709826088. धन्यवाद दादा. धन्यवाद. तर इथे सुद्धा राहायची सोय तुम्हाला मी दाखवली आहे. आणि आता कोकणकडा आलेला आहे. ओ हो हो हो, सुपर्ब. माय गॉड. वा, कसलं कातळ आहे बघा. पूर म्हणजे भरपूर, जवळजवळ 1800 ते 2000 फुटाची वॉल आहे. व्हिडिओमध्ये कळते की नाही माहीत नाही, पण इथे आल्यानंतर प्रत्यक्ष आपल्याला जाणवते. सरळच्या सरळ हा कातळ एकदम म्हणजे जबरदस्त वाटते. इकडनं पूर्ण सीमध्ये आपल्याला हा कोकणकडा दिसतोय बघा. हा असा तुम्ही जर बघितला तर पूर्णपणे सीमध्ये आहे. आपण आता त्या टोकावर तिकडे जाऊया आणि तिकडनं पूर्ण हा कोकणकडा आतला दिसेल. हा पूर्ण ओव्हरहँग आहे. हा इकडनं असा हा पोर्शन वरती आलेला आहे आणि खाली पूर्ण असा खड्डा आहे. आणि आत्ता हवा कमी आहे, जे चांगलं आहे ॲक्च्युली. आपण लवकर हवा कमी असल्यामुळे द्रोणाचार्यांना वर पाठवू शकतो आणि आपण चांगले शॉट्स घेऊ शकतो. तर आता आपण त्या स्पॉटला जाऊया आणि तिकडनं सी शेपमधला कोकणकडा बघूया आणि तिकडनं ड्रोन फ्लाय करूया आणि वरनं आपण शूट बघूया. चला. हरिश्चंद्रगड हा ठाणे, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्याच्या माशेज घाटाच्या डावीकडे उभा असणारा अजस्त्र डोंगर आहे. याची उंची समुद्र सपाटीपासून 4000 फूट एवढी आहे. मित्रांनो, आपण आता कॉर्नरला आलो. इकडनं जो कोकणकडा दिसतोय तो कोकणकडा बघा माझ्या मागे. माय गॉड. कोकणकडा बघा, पूर्ण असा सी दिसतोय आपल्याला. तर नाग इथे प्रदीप बसलाय. हा पूर्ण आपण आता मगाशी तिकडे होतो, इकडनं असं चालत आलेलो आपण. मित्रांनो, कोकणकड्याच्या आपण एकदम कॉर्नरला उभे आहोत आणि आपल्यावर प्रदीप सुद्धा आहे. आणि प्रदीपने ही वॉल जी आपल्याला दिसते समोरची कोकणकड्याची, ती पूर्ण त्यांनी क्लाइंब केलेली. तर प्रदीप त्याबद्दल थोडी माहिती देतोय. नमस्कार. कोकणकडा क्लाइम्बिंगला 2006ला कोकणकडा आम्ही क्लाइंब केला होता. कारण कोकणकड्याचा जो जुना रूट होता, जो मिलिंद पाठक यांनी केला होता, तो पूर्णपणे बंद झालेला होता. त्यामुळे कोणाला तरी हे आव्हान उचलायचं होतं. मग आम्ही गिरविराज हायकर्स या संस्थेने 2006ला कोकणकडा क्लाइंब केला, तोही नवीन रूटने. त्या नवीन रूटमध्ये आता तुम्हाला दिसत असेल का मला माहिती नाही, रूफ आहेत. आम्हाला वाटेत 3 रूफ लागले आणि पूर्ण ओव्हरहँग आहे हा. जसा कोकणकडा वरून सी आहे तसाच खालून सुद्धा सी आहे.
त्यावेळेला आम्हाला भरपूर पाऊस वगैरे लागला होता. खूप आव्हानांना आम्हाला सामोरं जावं लागलं होतं. पाऊस वगैरे लागला होता तरीसुद्धा आम्ही पावसालासुद्धा न जुमानता आम्ही आमचं क्लाइम्बिंग चालूच ठेवलं आणि तब्बल 19 दिवसात आम्ही हा क्लाइम्ब पूर्ण केला. सुपर्ब. आणि थोडं दर्शकांना सांगता येईल तू कशा पद्धतीने असा वरती या रूट मार्गे देता येईल, म्हणजे जेवढं दिसेल तेवढं आपण बघूया व्हिडिओमध्ये, पण खालनं तू कशा पद्धतीने तू वर गेला हे दर्शकांना सांग. हे बघा, खालून वर गेलं म्हणजे तिथे खाली दिसत असेल एक अशी उभी क्रॅक दिसते ना, बरोबर, ही एक समोर ती दिसते. ती खाली एकदम खाली तो ॲक्च्युली बेस आहे, कोकणकड्याचा बेस आहे. आणि पहिल्यांदा दर्शकांना हे सांगू इच्छितो की कोकणकड्याची हाईट ही 1800 फीट आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्रातलं सगळ्यात टफेस्ट क्लाइम्बिंग कोकणकड्याला मानलं जातं. तर तुम्हाला मी सांगतो की जो कोकणकड्याचा बेस जो आपल्याला दिसतोय तो क्रॅकवरनं असं सरळ वर आल्यानंतर असं मोऱ्यांमध्ये येतो. हे जे दगडं जी पडलेली आहेत, म्हणजे कोकणकड्याची खासियत काय की कंटिन्यू इथे दगडं पडत असतात, रॉकफॉल कंटिन्यू होत असतो. त्यामुळे ह्या भागाला मोऱ्यान म्हणतात. आणि त्या मोऱ्यांनी आल्यानंतर पुन्हा उजवीकडे जाऊन असा क्लाइम्बिंग रूट आहे, थोडा झिगझॅग क्लाइम्बिंग रूट आहे. त्यानंतर मग आम्हाला कुठेतरी एक बेस कॅम्प बनवायचा होता. तर मग इथे जी हिरवी झाडी दिसते इथे आमचे 2 टेंट लागेल एवढी जागा होती तिथे. तेवढीच जागा ॲक्च्युली तुम्ही इथून वरून दिसते, पण तेवढीच जागा आहे. आणि आम्हाला पूर्ण रेशन म्हणजे पाणी वगैरे तिथे नाही आहे, त्यामुळे पाणी आणि जेवण ही वरती जी आमची टीम होती ही आम्हाला वरून तिथपर्यंत सोडवते. आणि आम्ही क्लाइंबर जे होतो आम्ही तिथेच राहत होतो खालीच. आणि मग त्याच्यानंतर मग हा असा क्लाइम्बिंग रूट आम्ही कंप्लीट केला. सुपर्ब, एकदम जबरदस्त आहे. म्हणजे ॲक्च्युली इथे आल्यानंतरच एकदम विहंगम दृश्य दिसतंय. आणि हा क्लाइम्ब करणं तर किती डिफिकल्ट असतं इथे आल्यानंतर कळू शकतं. आणि प्रदीपने हा क्लाइम्ब केला होता. गिरिविराज हायकर्स डोंबिवली हे संस्थेचं नाव आहे. आणि त्यांनी हा क्लाइम्ब केला होता 2006मध्ये हा क्लाइम्ब केला होता. एकदम जबरदस्त आहे. आणि जर तुम्ही इथे येणार असाल तर कोकणकडा बघितल्याशिवाय जाऊच नका. आता इथे थोड्या वेळात थांबतो आम्ही आणि इकडनं आता द्रोणाचार्यांना आपण वर पाठवूया आणि बघूया आपल्याला कोकणकड्याचं काय दृश्य दिसतंय. मित्रांनो, सुंदर आपल्या ड्रोन शॉट मिळालेले आहेत. आणि आता इथून आपण कोकणकड्यापासनं आपण आता महादेव मंदिराच्या मागे असलेल्या हॉटेलपाशी आपण जात आहोत. आणि तिथे आपण स्टेची व्यवस्था कशी आहे ती आता बघूया. चला मंडळी, आपल्याला इथे गारवा हॉटेलपाशी आपण आलो आहोत. आणि इकडे येसवर आपला अंधार झालेला आहे. आणि आता भरत दादांना आपण भेटूया. नमस्कार दादा. हां, नमस्कार. बोला. आता दर्शक तुम्हाला बघतायत आणि तुम्ही दर्शकांना सांगा की या इथे आपण किती जणांची तुम्ही सोय करू शकता? कम से कम 40-50 जणांचे टेंट वगैरे जेवण सगळं अरेंजमेंट 50 जणांची सोय करू शकता. आणि जेवायला काय देऊ शकता? जेवायला वरण भात भाजी, भाकरी, ठेचा, लोणचा, प्लस पिठलं पाहिजे तर पिठलं. आपण सांगितलं आपण वांग्याचं भरीत पाहिजे पण सांगितलं तर ते पण देतो. बरोबर. असं. आणि टेंट सकट, जेवाय सकट आणि नाश्त्या सकट तुम्ही किती परेड घेताय? परेड 500 रुपये घेतो. 500 रुपये परेड घेता. आणि जेवण नाश्त्यामध्ये काय मिळेल? कांदा पोहे किंवा मॅगी. कांदा पोहे. उपमा जर तुम्ही बोलले तर उपमा पण भेटेल, तसं काय प्रॉब्लेम नाही. बरं, ठीक आहे. आणि आता दर्शक तुम्हाला बघताय तर तुमचा पहिले मोबाईल नंबर सांगा. माझा मोबाईल नंबर आहे 95 27 61 25 88. ओके, ठीक. मंडळी, आम्ही इथे थांबणार आहोत रात्री. तर सकाळ झाली की आपण भेटूया आणि पूर्ण त्यांचं एक घर कशी राहायची सोय ते तुम्हाला मी दाखवतो. चल, धन्यवाद. भूक लागली आता. सुंदर जेवण आहे. चला आता खाऊन घेऊ आपण. मंडळी, गुड मॉर्निंग. सकाळ झालेली आहे आणि आपलं सूर्योदय होते मिस होईल तारामतीवरनं. मागे बघा, हे इथे उजाडत आहे. इथे आम्ही असं टेंटमध्ये राहिलो होतो. हे 2 टेंट आपण घेतलेले आणि आजूबाजूचा परिसर बघा असा आहे. इथे आपल्याला मंदिराचा कळस दिसतोय आणि आपल्याला आता उतरून तिथून सरळ वरती तारामती पीकला जायचं आहे. तिथे जर झेंडा दिसतोय तुम्हाला तिकडे, त्याच्या बाजूला बरेच लोक उभे असताना दिसत आहेत जे सूर्योदयाची वाट बघतायत.
तर आपण आता जेवढं होईल तेवढं लवकर जायचा वरती प्रयत्न करू. चलो मंडळी, सूर्योदय व्हायला लागलेला आहे, तर आपण आता इकडनं द्रोणाचार्यांना वर पाठवूया आणि सूर्योदयाचं विहंगम दृश्य टिपूया. चला. सुंदर असे आपण ड्रोन शॉट बघितलेले आहेत आणि आता आपण पहिले तारामती पीकला जाऊया. तारामती पीकला जायचं असेल तर तुम्हाला हे मंदिराच्या अलीकडे तुम्हाला डावीकडे एक रस्ता आता दिसेल वरती, तिकडनं जायचं आहे तारामती पीकला. हरिश्चंद्रगडाचा थोडासा इतिहास सांगायचा झाला तर आदिवासी कोळी महादेव या समाजाकडून हा किल्ला मोगलांनी घेतला व त्यानंतर 1747मध्ये हा किल्ला मराठ्यांनी मोगलांकडून घेतला आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती झाली. किल्ल्याचे शेवटचे किल्लेदार रामजी भांगरे होते आणि इंग्रजांनी 1818मध्ये हा किल्ला जिंकला. हा इथे पहिला टप्पा आपला पार झालेला आहे जंगलातनं. आता इथे बऱ्यापैकी आपण बाहेर निघतोय. तिकडे येताना माणसं दिसते आपल्याला उतरताना, त्यावरती सुळक्यावर जायचं. आता वरती बऱ्यापैकी आपण आलो आहोत. याची रचना बघा, 2 झाडाच्या मध्ये एवढा मोठा दगड अडकलेला आहे. क्लास, वाव. आणि हा नजारा बघा, फक्त स्वर्ग. क्लास. मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, ही पहिली जी पर्वतरांगा दिसते ही, ह्याच्या हा इथे पिरॅमिडसारखा हा इथे आपल्याला डोंगर दिसतोय. त्याच्या बाजूला जो आहे तो भोजगिरी, ही भोजगिरीची वॉल आहे पूर्ण. आणि याच्या मागची जी पर्वतरांगा आहे पूर्ण आडवी, ती आहे निमगिरी. आणि हडसर आणि चावण जर आपण किल्ले बघितले असतील तर हीच ती रांग आहे हडसर चावणची. आणि हा जो आपल्याला डॅम दिसतोय, पिंपळगावचा डॅम आहे हा. आणि डावीकडे जर तुम्ही बघितलं तर हा जो डोंगर आहे, या डोंगराच्या इथे छोटंसं आपल्याला इथे मध्ये होल दिसते, ती नेडं आहे. मस्त एकदम सुंदर इकडनं दृश्य दिसतं आपल्याला. क्लास. आणि इथं सूर्योदय पण झालेला आहे. मस्त. आता इकडनं पुढे जाऊया आपण. हे आता जसं जसं वरती चालू तसं आता मोठे मोठे रॉक दिसायला लागलेत. केवढे मोठे आहेत बघा. माझ्या हाईटनुसार मी तुम्हाला दाखवतो. माझी हाईट 6 फूट आहे, त्याच्यामुळे तुम्हाला अंदाज येईल किती मोठे ते. म्हणजे इकडनं आपण वरती आलो आणि आपल्याला जायचं आहे पुढे. तर एक स्पॉट आपल्याला जबरदस्त मिळाला आहे. जे आपण मगाशी मोठे दगड बघितले होते, त्या दगडाचे इथे आपण आलो आहोत. आणि इकडनं पूर्णपणे खाली दरी आहे. जबरदस्त स्पॉट आहे. आणि इकडनं आता आपण ड्रोन फ्लाय करूया आणि बघूया ड्रोनने आपल्याला काय दृश्य दिसतं. अमेझिंग व्ह्यू मिळालेत आपल्याला. त्याच्यामुळे सगळ्यांना माझी विनंती आहे, ज्याला अगदीच रिस्क घ्यायची तयारी असेल त्यानेच त्या स्पॉटला जावं, बाकीच्यांनी त्या स्पॉटला जाऊ नये. जर तुमच्यामध्ये गट्स असतील तरच तुम्ही त्या ठिकाणी जा. आता आपण पुढे चालू केलेला आहे ट्रेक हा. आणि वरती आता फक्त एवढंच राहिलेलं आहे, ते गेल्यानंतर आपलं तारामती पीक येईल. चलो. हरिश्चंद्रगडाला 4000 वर्षापूर्वीची पौराणिक पार्श्वभूमी लाभली आहे. 3500 वर्षाहूनही प्राचीन असलेल्या चोहू बाजूंनी तुटलेल्या रौद्रभीषण कडेकपारींचे नैसर्गिक संरक्षण लाभलेल्या
या हरिश्चंद्रगडाचा उल्लेख प्राचीन अग्निपुराणात व मत्स्यपुराणात आढळतो. आता आपण वरती आलो आहोत आणि आता द्रोणाचार्यांना आपण वर पाठवूया आणि बघूया वरनं आपल्याला काय दृश्य दिसतं. मंडळी, सुंदर असे आपण ड्रोन शॉट बघितलेले आहेत आणि आपल्यावर एक दादा आहेत, त्या आजूबाजूच्या परिसराबद्दल सगळी माहिती सांगतायत. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं पहिले नाव सांगा. माझं नाव कुंडली. बरं, आता तुम्ही आजूबाजूच्या परिसराची माहिती सांगा. आणि काय समोर दिसतोय यार रोहिदास शिखर नंतर हा समोर दिसतोय रोहिदास. त्याच्यानंतर नाणेघाट, नाणेचा अंगठा, मोरुसचा भैरवलिंगगड, खाली एक मिनिट, खाली इथे दिसतोय हा इथे मोरुशीचा भैरवगड आहे. त्याच्याच पलीकडून जे दोन सुळके दिसते वानरलिंग. यस. निमगिरी डोंगर, हा निमगिरी मागचा आहे. हो मागचा. हा माळशेज घाटाचा परिसर. माळशेज घाट मध्ये तुम्ही जर बघितलं तर आता इथे ट्रायंगल दिसतोय मित्रांनो. त्याच्या बाजूला एक रोड दिसतोय, माहित नाही कॅमेरामध्ये दिसतंय की नाही, पण रस्ता गेला आपल्याला घाट दिसतोय, तो माळशेज घाट आहे. आणि ह्या बाजूला वरती चढून आले एमपीडीसी, त्याच्यानंतर पिंपळगाव जोगा धरण. हे जे आहे ते पिंपळगाव जोगा धरण आहे. मग ते धरणाच्या भिंतीवरून टोलरखिंडचा म्हणून एक रस्ता आहे, टोलरखिंड. मग तिकडनं आपल्याला वरती येता येतं का? येता येते ना. ओके, म्हणजे ह्या आपल्याला जे नेडा आहे त्या नेड्यापाशी पोहोचता येतं का? तो जुन्नर जवळचा रस्ता, जुन्नर जवळचा रस्ता आहे. नेड्याजवळ जाता येत नाही, त्याची समोरची जी गळी आहे ना, आपण वरती येऊ शकतो. हो, सुपर. आणि ह्या बाजूस काय सांगाल? इकडच्या बाजूस? या बाजूचा हा बाले किल्ला समोर. हा समोर आहे तो बाले किल्ला. हा इकडचा जो आहे तो बाले किल्ला. या इकडनं बाले किल्ला आहे. नाफ्त्याचा डोंगर, हा इथे नाफ्त्याचा सूप आहे. त्याच्याच पलीकडून आजोबा पर्वत, त्याच्यानंतर मग घनचक्कर कुठे दिसतोय? हा काय समोरच आपल्या नाणेच्या आजोबाच्या दोन. हा मध्ये जो दिसतोय तो, हा मध्ये जो दिसतोय तो घनचक्कर आहे. आणि AMK सुद्धा तिथे दिसतोय ना? AMK मागे एकदम पुसळ, या लाईनच्या मागे एकदम म्हणजे पूर्ण वॉशआउट झालाय तो. ते कळसुबाई त्याच्या पलीकडे. कळसुबाई हा आहे ना? हो, या मधल्या यू मधून पाठीमागे. बरोबर, असा V शेप तयार होतो. डावीकडचा आहे तो कळसुबाई. सुपर. समोरचा कल्लारगड. कुठला कल्लारगड? हा का समोरच आपल्या. अच्छा, तो कल्लारगड आहे. हा 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 हा. वाव. आणि तुम्ही दादा कुठे राहता? इकडे पाचण्यामध्ये राहता. ओके ओके. मग तुम्ही आता उदरनिर्वाहासाठी वर येता का? उदरनिर्वाहासाठी पर्याय व्यवसाय म्हणून शेती, एक पिकाची शेती आमच्याकडे. हो. त्याच्यानंतर मग काही व्यवसायच नाही. बरोबर. चला हाय येतात पर्यटक, ते आपलं होतंय त्यांचंही होतंय. बरोबर. नाही, सुंदर सुंदर. त्याच्यातून 2 रुपये मिळतात ते आपलं. खरंच धन्यवाद दादा, खूप छान माहिती दिली. मित्रांनो, तारामती पीक आपण उतरत आहोत आणि इकडनं आता वरनं ते सुंदर मंदिर दिसतंय बघा. आपण तिकडे जाणार आहोत. तिथे पुष्करणी पण दिसतंय, मंदिर दिसतंय. आणि ह्या अलीकडे इथे काही केव्ज आहेत, गुहा आहेत. ते गुहेत पण आपण जाणार आहोत. आता आपला प्लॅन असा आहे की आपण जिथे आपली राहायची सोय केली होती तिथे आपण जाणार आहोत. तिथे आता नाश्ता करणार आहोत आणि नाश्ता आल्यानंतर बॅग घेऊन आपण डायरेक्ट मंदिरापाशी जाणार, आजूबाजूचा परिसर बघणार आणि आपण उतरायला लागणार. चलो मंडळी, सुंदर असा आपला नाश्ता झालेला आहे आणि आपण रात्री हे बघा इथे थांबलो होतो आणि या टेंटमध्ये आपण राहिलो होतो. आणि हे इथे दादा आहेत ज्यांची आपण रात्री मुलाखत घेतली आणि या वहिनी आहेत ज्यांनी सुंदर सुग्रास जेवण आपल्याला बनवलं होतं. दादा, तुमचं घर बघूया आपण. या हे बघा, इथे त्यांनी असं हॉलसारखं इथे केलं आहे आणि इथे आम्ही आता जेवायला बसलो होतो रात्री. सुंदर एकदम शांतता आहे आणि गार वाटतंय. आतमध्ये एक त्यांनी रूम काढलेली इकडे. इकडे बसून जर मोठा ग्रुप आला तर इथे जेवू शकतात. आणि हे त्यांचं आहे स्वयंपाकघर. किती सुंदर आहे बघा. आता माहीत नाही कॅमेरामध्ये दिसतंय की नाही, थोडा अंधार आहे. आणि इथे पण थोडेसे आहे जागा. मस्त आहे. म्हणजे
कमीत कमी याच्यामध्ये सुद्धा सुखी समाधानी कसं राहता येईल ह्याचं उत्तम उदाहरण आहे हे. खूप धन्यवाद दादा. चला वहिनी, आता आपल्याला जायचं आहे खाली आणि तिथे मंदिर दिसतंय, पुष्करणी दिसतीये, खाली गुहा आहेत, इथे पण गुहा आहेत, इथे गणपतीचं मंदिर आहे, तिथे पण आपण जाणार आहोत. आपण गणपती मंदिरात जात आहोत जे गुहेमध्ये आहे. आता एकदम आपण गुहेजवळ आलेलो आहोत. वाव, मस्त. इथे पाण्याचं टाकं आहे आतमध्ये. इथे एक गुहा आहे, इकडे एक गुहा आहे. हे बघा, इथे काही कोरलेलं आपल्याला दिसतंय, तुम्हाला दाखवतो. इथे काही कोरलेलं आपल्याला दिसतंय. मस्त. इथे एक गुहा आहे, इथे तुम्ही टेंट लावून थांबू शकता. एकदम मस्त. तर माझी हाईट 6 फूट आहे. 6 फुटावरून तुम्हाला कळलं असेल हाईट किती आहे. आणि एकदम गार वाटतंय. मस्त. गुहेच्या भिंती बघा. आणि आता इथे मोठी गुहा लागलेली ज्याच्यामध्ये गणपती विराजमान आहेत. या तिघांच्या हाईटवरून तुम्हाला कळेल केवढी मोठ्या साईजची गुहा आहे. वाव, गणपती अप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. ह्याची सुंदर पावलं बघा किती सुंदर वाटत आहेत. वाव, मस्त. खूप मोठा गणपती आहे. तेव्हा माझ्या हाईटवरनं तुम्हाला समजेल किती हाईट आहे गणपतीची बाप्पाची. आणि ह्याच्या बाजूस इथे मोठी गुहा आहे, इथे तुम्ही टेंट लावू शकता. हे प्रवेशद्वार आहे. गणपती गुहेच्या बाजूला अजून एक गुहा आहे. आणि सुरुवातीला आपल्याला इथे पिलरचं नक्षीकाम दिसतंय. खांबावर नक्षीकाम बघ कसं आहे. एक डावीकडे इथे गुहा दिसते. अजून बऱ्याच गुहा आहेत इथे. याच्या समोर एक गुहा आहे आणि ही एक गुहा आहे. वाव, इथे तर आरामात झोपू शकतो. एकदम प्लेन सरफेस आहे. आणि हाईट बघा, जवळजवळ 8 ते 8.5 फूट हाईट असेल. मस्त 8 फुटाची गुहा आहे आणि प्लेन सरफेस आहे एकदम. हे बघा, आपल्या समोर इथे गुहा दिसत आहेत. तिकडनं आपण इकडे आलो आणि सुंदर असं मंदिर आपल्याला आता समोर दिसेल. इकडे एक गणपतीचं मंदिर आपल्याला दिसतंय. आणि बाजूला शंकर पार्वती आहेत. हे बघा, मंदिराच्या समोर बरोबर इथे पुष्करणी आहेत. वाव, क्लास. बघा किती सुंदर पुष्करणी आहे. मस्त, खूपच छान आहे. एकदम पाण्याचा कुंड आहे. आणि हे बघा, छोटे छोटे इथे देऊळ बनलेले आहेत. हे बघा, सुरुवातीला आपल्याला महादेवाची ती पिंड दिसतीये. असे लाईन मध्ये असे बनलेले आहेत. मस्त. आणि समोर इथे महादेवाची सुंदर अशी पिंड आहे. आता आधी तिथे उभी आहे त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की किती मोठा साईज आहे याचा. मित्रांनो, पुष्करणीच्या समोरच महादेवाचं मंदिर आहे. आता मंदिरात जाऊन आपण दर्शन घेऊया. ते बाजूला महादेवाची पिंड आहे. ते सुंदर मंदिर आहे बघा.
खूपच जुनं मंदिर आहे. तेव्हा आता मंदिरात जाऊया आपण. वाव, मस्तच. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. शंभो शंभो. क्लासच एकदम शांत आणि सॉलिड पॉझिटिव्ह एनर्जी आहे. मी शब्दामध्ये सांगू शकत नाही. मस्त. आजूबाजूचा परिसर बघूया आणि थोडा इथे 5 मिनिटे मेडिटेशन करेल आणि द्रोणाचार्यांना आपण वर पाठवू आणि वरनं आपण दृश्य बघू. ओम वा, इथे पांडुरंग आहे. क्या बात आहे. पांडुरंग हरी, पांडुरंग हरी. आणि मंदिराच्या बाजूला इथे फक्त पाण्याचा सोर्स आहे जे पिण्यासाठी आपण यूज करू शकतो. जसा दादा खाली चाललाय. एकदम स्वच्छ नितळ पाणी एकदम. आणि मंदिराचे शिल्प आपल्याला इथे काही दिसत आहेत. मंदिराच्या कळसावरून आपला अंदाज येत असेल की किती वर्ष जुनं असेल. जवळजवळ 1200 वर्ष जुनं मंदिर आपण मिनिमम म्हणू शकतो. आणि इथे काही बघा शिल्प आपल्याला दिसत आहेत समोर. इथे हत्ती समोर दिसतोय. ज्या समोर इथे आपल्याला गुहा दिसतीये. हे मागचं द्वार आहे. बरोबर पिंडी समोर बरोबर नंदी विराजमान आहेत. इथे पाण्याचं टाकं दिसतंय. हे पण पिण्याचं पाणी आहे. हे बघा, आपण आता आत जाऊन बघूया. सुंदर, किती सुंदर आतमध्ये पाण्याचं टाकं आहे. हे बघा, हे जे लोक असतात, मी सगळ्यांना हेच सांगत असतो की हे जी घाण करतात, अतिशय मस्तकामध्ये राग येतो. प्लेट टाकलेल्या आहेत, खायच्या प्लेट फेकलेल्या आहेत इथे. सगळ्यांना हात जोडून विनंती करतो, तुम्ही अशा ठिकाणी येतात तेव्हा प्लीज काही घाण करू नका. आपण इकडनं वरनं आलो. इथे आता मंदिराचा कळस दिसतोय परत. परत आपण प्रवेशद्वारापाशी आलो. तुम्हाला हे बघा, इकडचं नक्षीकामावरनं किती सुंदर कोरीव काम केलेलं आहे. मित्रांनो, मंदिराचं आपण आतमध्ये जाऊन महादेवाचं दर्शन घेतलेलं आहे. आणि आता ह्या मार्गे जाऊन आपण आता इथे एक महादेवाचं मंदिर आहे अजून एक, जे पाण्यामध्ये आहे. खूप पुरातन आहे ते. आता बघूया. महादेवाचं मंदिर आहे. हे बघा, हे समोर आहे. इतकं सुंदर. इथे समोरनं वरनं आपल्याला गुहा दिसते बघा ती. चला आता आत जाऊया. इकडनं बघा, ह्या पायऱ्या पण दिसत आहेत.
क्लास. गुहेमध्ये महादेव विराजमान आहेत. आता आपण आत जाऊया आणि दर्शन घेऊया. ते पूर्ण तुम्ही बघितलं तर आजूबाजूला पूर्ण पाणी आहे आणि 4 खांब आहेत. 4 खांबपैकी 3 खांब हे आधांतरी आहेत. ह्याच्यामध्ये कुठेच ह्याला सपोर्ट नाही आहे, फक्त एका खांबावर हे उभे आहे मंदिर. तर आपण आत जाऊया. सॉलिड गार पाणी एकदम. इथे खांब बघा तुम्ही, हा आधांतरी आहे. तिकडचा खांब पण आता पूर्णपणे नष्ट झालेला आहे. हा 3रा खांब पण आधांतरी आपल्याला तिथे दिसतोय आणि 4था खांब इकडे आहे आणि पूर्णपणे पाणी आपल्याला दिसतंय समोर. महादेवाचं दर्शन घेऊया जाऊन. ओम शिवाय. म्हणजे हाईटवरनं तुम्हाला समजत असेल किती उंच आहे हे. इथे आपल्याला काही शिल्प दिसतात बघा तिकडे, आणि इथे आजूबाजू इथे गुहा दिसते आजूबाजूला. मंडई भरती प्रवासाला आपण लागलेलो आहोत आणि आता खाली आपण पोचल्यानंतर तिकडनं तिथे आपण गाडी लावलेली आहे, तिकडनं आपण निघू. आणि साधारणतः तुम्हाला सांगतो आहे 12 वाजता आपण उतरायला चालू केलं. साधारणतः 1 तासात आपण खाली पोचू आणि 1 वाजेपर्यंत आपण खालनं निघू. आणि हा आता व्हिडिओ आपण स्टॉप करतो आहे. त्यामुळे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांना नक्की शेअर करा, सगळ्यांना दाखवा किती सुंदर आपल्याकडे गडकिल्ले आहेत. आणि ड्रोन शॉट आवडले असतील तर तुम्हाला सांगतो सगळ्यांना लाईक करा. आणि चॅनलला अजूनसुद्धा सबस्क्राईब जर केलं नसेल तर काही हरकत नाही, आत्ता सबस्क्राईब करा. चला आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत